नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात नातवांचं औषध ही गोष्ट. या गोष्टीचा हा चौथा आणि अंतिम भाग. गोष्टीचं नाव आहे हट्ट नव्हे हक्क. श्रेयानं आईवडिलांना तातडीनं शहरात बोलवून घेतलं. आईवडीलही अगदी दुसऱ्याच दिवशी शहरात आले. त्यांना नातवंडांबद्दल काहीतरी वाटत होतंच. काहीतरी गडबड आहे असं त्यांच्या मनात आलं होतं. आणि त्याच विचारांमध्ये काही दिवस असताना अचानक श्रेयाचा हा आदल्या दिवशी फोन आला. झालंही तसंच. घरी आल्याबरोबर श्रेयानं आईबाबांना आधी आपल्याला एका पाहुण्याला भेटायला जायचंय असं सांगितलं. आईवडिलांना आश्चर्य वाटलं. अगं आल्या आल्या आता कुठं दगदग करत कुठं जायचं कुणाकडं, कशाला, जाऊयात ना उद्या परवा. आता आलोय ना, आता जरा नातवंडांसोबत आम्हाला खेळू बागडू दे, त्यांच्यासारखं होऊ दे. हो हो बाबा, तुम्ही किती खेळता मला माहित आहे, त्यासाठीच करायचंय आपल्याला. काय बाबा आता काय करणार आहेस, आमच्यावर पुन्हा नाराजी आहेच वाटतं. अगं आलो ना आता, तू बोलवल्या आम्ही तुझ्याकडे आलो की नाही बरं, आहे की नाही आम्हाला नातवंडांची काळजी. हो हो खूप आहे बरं, असं श्रेयानं थोडंसं नाराजीच्या स्वरातच सांगितलं. पण आईवडिलांनी अगदी सगळी तयारी केली आणि विशेषतः मनाची तयारी करून ते म्हणाले की चला कोणत्या पाहुण्याकडे जायचंय निघूयात, हरकत नाही, आल्यानंतर बाकीच्या गोष्टी. आणि मग ही सगळी मंडळी एके ठिकाणी गेली. सोबत मात्र सोनी आणि अमोल नव्हते. श्रीकांत त्यांच्यासोबत त्यांना घेऊन उद्यानात गेलेला होता. तिकडं त्यांची धमाल मस्ती सुरू होती. आजी आजोबा आणि श्रेया असे तिघं मानसतज्ञाकडे गेले होते. मनाचा डॉक्टर. आता हे काय भलतंच श्रेया, आपण कुठं आलोय आणि कशासाठी बरं, कोणाचं डोकं फिरलंय, कोण झालंय वेड. वडिलांनी गमतीशीर प्रश्न विचारायला सुरुवात केली. अहो बाबा, कोणी वेडं बिडं झालेलं नाही. सायकॅट्रिस्टकडे जाणं म्हणजे कोणीतरी वेडं झालंय तरच जावं अशातला काही भाग नाहीये. काही गोष्टी संभ्रमाच्या असतील, ताणाच्या असतील, किंवा चिंता वाढवणाऱ्या असतील, किंवा क्लिष्ट खूपच गुंतागुंतीच्या असतील, तेव्हा एखाद्या तज्ज्ञ अशा माणसाचं मार्गदर्शन घेतलं तर हरकत काय. काय चुकलं. जर आपला सुज्ञपणा आपल्या कामी येत असेल, आपला विवेक जागृत असेल तर फार गरज पडत नाही. पण आपण संभ्रमात असू किंवा आपल्या काही गोष्टी सतावणाऱ्या असतील तर तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन घेणं गैर नाहीच. बरं बरं, पटलं बाई, तू बोलू देणार आहेस का मला. बाबांनी तिच्या हो मध्ये होकार दिला आणि जिना चढून ते केबिनमध्ये गेले. आई निमूटपणे हे सगळं ऐकत आणि पाहत होती. म्हणजे श्रेयाची आई आजीबाई. तिथं डॉक्टर नाडकर्णी अगदी हसतमुखानं त्यांच्या स्वागताला तयार होते. नाडकर्णी श्रीकांतचे मित्र, पण या बाबतीत अतिशय संवेदनशील आणि प्रतिष्ठित असे डॉक्टर, मानसतज्ञ, मनाचे डॉक्टर. त्यांनी आजी आजोबांचं अगदी मस्त अनौपचारिकपणे स्वागत केलं. ते त्या दोघांच्याही पाया पडले. त्यांना आश्चर्यच वाटलं. अहो डॉक्टर साहेब, तुम्ही डॉक्टर साहेब, आमच्या कसले पाया पडता. अहो काका काकू, तुम्ही काका काकू ना माझे, तुम्ही मला ओळखलं नाहीत, मी तुमच्याकडं यायचो.
तुम्हाला आठवतही नसेल कदाचित, पण ते वेगळं आहे. कधीतरी बोलूयात त्या विषयावर. आता मला सांगा, तुमचा जो प्रश्न आहे तो काय आहे? आणि मग श्रेयानं सगळ्या गोष्टी अगदी उकलून आणि मनमोकळेपणानं सांगितल्या. आजी आजोबा थोडेसे संकोचले. त्यांच्या चेहऱ्यावर तशा रेषा दिसत होत्या. डॉक्टरांनी ते ओळखलं आणि त्यांना सांगितलं, अहो काका काकू, तुम्ही संकोच ठेवू नका. हे आजचा जो काळ आहे किंवा ही आजची जी आपली व्यवस्था आहे, आपण त्यानुसार जगत असतो. ती मूल्य आपण सांभाळत असतो. ती मूल्य सांभाळणं आपल्याला महत्त्वाचं वाटतं, कारण आपण ती लहानपणापासून पाहत आलेलो असतो. तसे संस्कार असतात, ते गैर नाहीत. पण काही गोष्टी गैरसोयीच्या असतील तर त्या आपण सुधारल्याच पाहिजेत. इतकं साधंसं आहे. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला डॉक्टर? अहो काही नाही. तुम्ही नातवंडांवर प्रेम करता की नाही यात मी शंका घेण्यासारखं काहीच नाही आहे. अगदी तुम्ही करताच, दोघंही करता. पण त्यांची भावनिक गरज काय आहे ही गोष्ट, या गोष्टीकडे तुम्ही थोडंसं दुर्लक्ष करताय असं मला वाटतं. तुम्ही जर नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल, त्यांची जशी गरज आहे त्यानुसार आपण त्यांना दिलं तर त्यांची वाढ आणि व्यक्तिमत्व दोन्ही अधिक चांगल्या पद्धतीनं खुलायला लागतं. आणि मग ते ज्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्रात नक्कीच चांगली प्रगती करतील, सकारात्मक राहतील. म्हणजे अर्थात जीवनाविषयी जो सकारात्मकता जी आवश्यक असते ती त्यांना मिळू लागते. गोष्ट अगदी साधी वाटायला लागते, पण ती औषधाचं काम करते बरं का काका. कारण त्यांची ही भावनिक गरज आहे. आजी आजोबा त्यांना हवे आहेत. बरं, त्यांनी आणायची कुठून? इकडं श्रीकांतकडं ती शक्यता नाही. मग राहिला फक्त प्रश्न श्रेयाचा, वहिनींचा, म्हणजे तुम्हीच हा त्यांच्यासाठी असलेला एक पर्याय आहात. मग अशा वेळी तुम्हाला तडजोड करावी लागेल, नाहीतर तुमच्या मुलांना. त्यांनी जर तडजोड केली तर तुम्ही काही दिवस इकडे शहरात राहिलात आणि काही दिवस तुमच्या गावाकडे राहिलात तर दोन्ही नातवंडांना काहीतरी एक छान असं फीडिंग मिळेल आणि हे त्यांच्यासाठी कुशन ठरलं तर त्यांना एक सुरक्षिततेची एक वेगळी जाणीव व्हायला लागेल. नाहीतर रिक्तपण, एकटेपण असं कळत नकळत मनाच्या एका कोपऱ्यात दाटून राहील. पण आजी आजोबांचं प्रेम मिळाल्यानंतर त्यांना अधिक सुरक्षित वाटायला लागेल. आई वडिलांचं तर प्रेम आहेच, पण काही भावना ह्या आजी आजोबांपुढे ते सहजपणे व्यक्त करत असतात, जे आई वडिलांकडेही कधी कधी ते शक्य होत नाही. कारण शहरातलं धावपळीचं जीवन असं असतं की आई वडील आणि मुलं यांची भेट गाठ ही जशी व्हायला हवी अगदी नैसर्गिक पद्धतीनं तशी होत नाही. कारण आईवडिलांच्या नोकऱ्या, रोजगार, इतर कामं आणि मुलांच्या शाळा, इतर अनेक प्रकारचे क्लासेस यामुळं हे दोन्ही घटक अगदी आपापल्या ह्याच्यामध्ये व्यग्र असतात. ह्या गोष्टी तुम्ही पाहत आलेला आहात. त्यामुळंच आजी आजोबा म्हणून मला तुम्हाला एक अशी विनंती करायची की तुम्ही तुमचा हा निवृत्तीचा काळ नातवंडांसाठी अवश्य द्या. मुलं म्हणजे नातवंड जेवढी आनंदी होतील त्याहून जास्त तुम्ही व्हाल. तुम्हाला जास्त आनंद होईल. त्यांच्या आनंदामुळं तुमचं आयुष्य आणखी आनंदी व्हायला लागेल. आणि हो श्रेया वहिनी, तुम्हीही आईवडिलांना तितकाच मान दिला पाहिजे. तरच हे आपलं जे काही कुटुंब संस्था आहे आपली, ती खऱ्या अर्थानं टिकून राहू शकेल. आता पुरं आहे. मला असं वाटतंय जास्त भाषण देणं काका काकूंना आवडणार नाही. पण मला फार काही शास्त्रामध्ये, मानसशास्त्रात वगैरे जायचं नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं की त्यांची भावनिक गरज लक्षात घेतली पाहिजे. जसं भूक लागल्यानंतर आपण लगेचच मुलांना काहीतरी हातात देत असतो. ते पौष्टिक आहे की नाही हा विचार जर केला तर अधिक बरं, पण काही ना काही नक्कीच देत असतो. बरोबर ना? त्यांना झोपायची गरज असेल तर आपण तशी व्यवस्था करून देतो. त्यांना खेळायचं असेल तर तशी व्यवस्था करून देतो. किंवा त्यांना काही त्यांच्यातलं कला असेल त्यांच्यातली
ते त्यांना प्रदर्शित करायचे असेल तर तशा पद्धतीनं आपली व्यवस्था आपण करून देत असतो, त्यासाठी झटत असतो. मग त्यांच्या काही भावनिक गरजा आहेत, त्यापैकी आजी आजोबा हे त्यांच्या भावनिक गरजातली प्राथमिक गरज आहे असं मला तरी वाटतं. त्यामुळं तुम्ही तुमचा काही वेळ, काही महिने म्हणा, त्यांच्यासाठी जरूर द्या. नाडकर्णी डॉक्टरांनी अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये आजी आजोबांना त्यांचं स्वतःचंच महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला होता, आणि तेही अगदी मुलासारखं, पोटच्या मुलासारखं. तो दिवस निघून गेला. आजी आजोबा घरी परतले आणि श्रेयाला एक दिवस म्हणाले, श्रेया, अगं त्या नाडकर्णींकडे घेऊन जाण्याची काय गरज होती ग? अगं ही गोष्ट आम्हालाही कळत होती ना. अहो बाबा, सोनारानं कान टोचलेले चांगले असतात. म्हणजे आता आमचे कान टोचायचे होते. अगं तू जरी अशी म्हटली असती की इथं राहत जा बाबा काही महिने, आणि काही महिने तिथं राहत जा. अहो कितीदा बोलून झालंय. आता मी कंटाळले होते. ती पोरगी सोनी, ती वैतागून माझ्यासोबत त्याच पद्धतीनं वागत होती. तिचं वागणं बदललं होतं, अक्षरशः बदललं होतं. चिडचिड, नाराजी, रुसवे-फुगवे हे जास्त वाढले होते. त्यामुळं तिचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होतं, प्रकृतीकडे दुर्लक्ष होत होतं. अशा एक ना अनेक समस्या वाढू लागल्या. त्याचा परिणाम तिच्या धाकट्या भावावर, अमोलवरही होत होता. मग ह्याच गोष्टींचं कुठेतरी सोक्षमोक्ष लावण्याची माझी इच्छा होती. आई, सांगतो तुला बाबा, राग येऊ काही येऊ, पण तुम्ही काहीतरी विचार जरूर करावाच करावा. हो बाई, आता आम्ही ठरवलं. काय काय सांगा आता, काय आम्हाला तर उत्सुकताच आहे अगदी. आता आम्हाला खरंच एक अशी जाणीव झाली ग. आता वय खूप थकतंय, पण काही जाणीवा कुणाशी तरी चर्चा आणि संवादातून होऊ लागतात असंही कळलं. कारण हे माहीत होतं की आजी आजोबा मुलांची गरज असते, पण त्याची जाणीव होणं हे मात्र नाडकर्णींना भेटून खरंच आता आम्हाला जाणीव झाली. ते हे कबूलच केलं पाहिजे. आजी आजोबा बोलू लागले, श्रेया, आता आम्ही ठरवलंय की वर्षातले 6 महिने, अगदी 6 महिने इकडं शहरात राहायचंय आणि 6 महिने गावाकडं. तिकडच्या नातवंडांना वेळ द्यायचा आहे आणि इकडच्या नातवंडांनाही वेळ द्यायचा आहे. आता आमचं राहिलंच काय, निवृत्तीचे दिवस. आता ते नक्कीच आमचे आहेत, ते आमच्याही हक्काचे आहेत. पण मुलांचा नातवंडांचा जो हट्ट आहे, जो आपल्याला वाटतो, वरकरणी हट्ट वाटतो, पण तो हट्ट नाहीच आहे मुली. त्यांचा हक्क आहे आणि त्यांच्या ह्या हक्काला आम्ही सलाम करतो. त्यांचा हक्क आम्ही हिरावून घेणार नाहीत. त्यांचा हक्क हाच आमचा आनंद आहे, हाच आमचा आनंद आहे. झाली आजची गोष्ट. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात नव्या विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.